राज्य सरकारने कर्जमाफी करत राज्यामधील असंख्य शेतकऱ्यांना दिलासा दिला। मात्र या योजनेचा लाभ मिळवताना शेतकऱ्यांना अडचणींचाही सामना करावा लागतोय। या अडचणी त्रुटी दूर झाल्या तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। पाहुयात सविस्तर बातमी। कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली तेव्हा हिंगोली जिल्ह्यातील हिवरा गावचे रहिवासी असलेले कोंडजी गायकवाडांना आनंद झाला होता। त्यांच्याप्रमाणे लाखो शेतकरी आनंदले। मात्र जेव्हा रकमेचा तपशील कळाला तेव्हा अनेकांच्या आनंदावर विरजण पडलं। बँकेतून घेतलेल्या आणि परतफेड न झालेल्या कर्जाच्या रकमेचा आकडा 1.5 लाखांपेक्षा अधिक असताना सरकारकडून त्यापेक्षा कमी रक्कम मिळत असल्याचं सरकारनं प्रसिद्ध केलेल्या यादीतून दिसून आलंय। यामुळे सरकारनं जाहीर केलेली 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी आम्हाला मिळणार की नाही असा प्रश्न शेतकरी विचारतायत। माझ्या यादीमध्ये 66,000 माफीच्या यादीमध्ये आलेलं आहे आणि बँकेत पाहिलं तर त्या खात्यामध्ये 1,12,000 दाखवत आहे। याच्यासाठी केवायसी करून वेळेला मी 3 दिवस झाले चक्रा मारायलो। आम्हाला जवळजवळ 15 किलोमीटर यावं लागलं बँकेमध्ये। त्याच्यात आमचं करायचं काय, याच्यामध्ये कर्जमाफी कोणती व्हायली की नाही व्हायली याचं आम्हाला मान्यता पाहिजे। हां, कोणते पैसे भरायचे किंवा कर्जमाफी कोणती व्हायली काय कोणती नाही व्हायला लागली याचं आम्हाला काही कळेल नाही। शेतकऱ्यांना नेमकी अडचण काय भेडसावतेय ते आपण समजून घेऊ। शेतकऱ्यांना 3 वेगवेगळ्या रकमा दिसतायत। कर्जाची घेतलेली रक्कम ही वेगळी असते, सरकारी यादीत कर्जाची रक्कम वेगळी दिसते, ई-केवायसी केल्यानंतरच्या डॅशबोर्डवर वेगळी रक्कम दिसते। नेमकी कोणती रक्कम माफ होणार याबाबत गोंधळ आहे। धाराशिवच्या कमलहरी मुसळे या महिला शेतकऱ्यानं 2019 साली 35,000चं कर्ज घेतलं होतं। बँकेत आज 74,000ची थकबाकी दाखवली जाते। मात्र कर्जमाफीच्या यादीत त्यांना केवळ 27,000 रुपयेच मंजूर झाल्याचं दाखवण्यात आलंय। माफ करा। नाही नाही केलं नाही दादा। आता तुमचा मुलगा जो आहे तो बँकेत गेले होते, पण तरी पण तिथं काही व्यवस्थित उत्तर मिळालं नाही त्यांना। काय फसवणूक करताय सरकार? तसं कळते आम्हाला। काय आजारी असता का तुम्ही? मी आजारी आहे। काय झालंय तुम्हाला? काय म्हणा उठायला येत नाही, बसा येत नाही। धाराशिवच्या जिल्हा उपनिबंधकांनी हा गोंधळ का झाला हे सांगण्याचा प्रयत्न केला। अनेक शेतकरी कर्ज वेळेत भरू शकले नाहीत, त्यामुळे त्यावर अतिरिक्त व्याज आणि दंड लावला गेला, ज्यामुळे बँकेतील कर्ज थकबाकीचा आकडा मोठा दिसू लागला। पांडुरंग साठेंनी सांगितलं की सरकार कर्जाची मूळ रक्कम भरेल आणि बँका उरलेलं अतिरिक्त व्याज माफ करतील। सहकार आयुक्तांनीही गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला। जी हेअरकट दिला जातो तो 35% पासून 85% पर्यंत हेअरकट दिला जातो आणि त्याप्रमाणे त्या डेट विचारात घेऊन शेतकऱ्यांची त्या पर्सेंटमध्ये हेअरकट वरती रक्कम यादीमध्ये आलेल्या आहेत, त्यामुळे त्या रकमा कमी दिसत आहेत। परंतु प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन आधार प्रमाणीकरण करतो त्यावेळेस मात्र त्याची एकूण जी येणे रक्कम 31/3/26 वर्षी बँक खात्याप्रमाणे दिसून येते, ती पोर्टलवरती दिसतेही आहे आणि जे प्रमाणीकरणाचं प्रमाणपत्र मिळतं आहे शेतकऱ्यांना त्यावरती सुद्धा ती संपूर्ण रक्कम येते आहे। या सर्व शेतकऱ्यांनी आपलं आधार प्रमाणिकीकरण करायचं। आधार प्रमाणिकीकरण केल्यानंतर त्यांना लाभ त्यांच्या थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल। आधार प्रमाणिकीकरण करण्याकरता त्यांचे आधार कार्ड किंवा जी त्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यातला विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सेवा केंद्रावर जायचे आहे। ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅग फार्मर आय डी काढलेला नाही त्यांना ॲग्रीस्टॅग फार्मर आय डी काढणे आवश्यक असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा शब्द दिला की पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज पूर्णपणे माफ होणारच। नवीन अटी शर्ती आहे त्याचं कारण नाही आहे। मुळातलं त्याचं कारण असं आहे की आपण 1 रुपयात पीक विमा अशा पद्धतीनं ज्यावेळेस पीक विमा केला त्यावेळी सर्वांनीच तो पीक विमा काढला, पण त्यानंतर आपल्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने बोगसगिरी झाली। बीडसारख्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि म्हणून मग त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण केलेल्या आहेत आणि पूर्वीप्रमाणे आता शेतकऱ्यांना त्यांचा जो हिस्सा पूर्वी भरावा लागायचा तो भरावा लागतोय आणि म्हणून ती संख्या थोडी कमी आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी सांगितलं, पहिल्या टप्प्यात 16,96,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर झाली असून दुसरी यादीही लवकरच प्रसिद्ध होईल। राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला
रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये. कर्जमाफीची योजना चांगली असून त्याचा लाभ पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर मिळणं गरजेचं आहे. योजनेचा लाभ मिळवताना त्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणी अडथळे येऊ नयेत अशी शेतकरी प्रार्थना करतायत. हिंगोलीहून समाधान कांबळे आणि धाराशिवहून ओमकार कुलकर्णी, NDTV मराठी.